नमस्ते, सुस्वागतम. तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या समृद्ध आणि संपन्न जीवन चॅनलवर. सर्वप्रथम मी सरस्वती माता आणि माझे आदर्श श्री अविनाश धर्माधिकारी सर यांना नमन करते. आजपासून आपण वाचणार आहोत विजयपथ, अर्थातच रोड मॅप ऑफ सक्सेस. चंद्रगुप्तच्या जीवनात आचार्य चाणक्य आले नसते तर तो कधी सम्राट झाला असता का? अर्थातच नाही. 99% अयशस्वी लोकांमध्ये मेहनत, परिश्रम आणि हुशारीची कमी नसतेच. कमी असते त्यांना मिळालेल्या योग्य मार्गदर्शनाची. तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात हे पुस्तक स्पर्धा परीक्षाचे गीताच तर आहे. केतन सांडे सरांनी सांगितल्यानंतर मी नियमितप्रमाणे पालखी शर्मा यांचं वँटेज बघते. कालच त्यांनी एका रिपोर्टमध्ये सांगितलेलं की 24% लोक AI मुळे बेरोजगारच होणार आहेत. पण देशासाठी, राज्यासाठी IAS तर लागणारच आहेत की. तर आपली ही गीता, नवा विजयपथ हे पुस्तक लिहिणारे आपले सर्वांना सम्राट चंद्रगुप्त मौर्य बनवण्याचे स्वप्न पाहणारे चाणक्य मंडल परिवाराचे आचार्य श्री अविनाश धर्माधिकारी सर यांची अर्पण पत्रिका वाचूया. अर्पण पत्रिका. आपल्यातला स्व ओळखून जीवनाचा क्षेत्र निवडायचं आणि त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभा जागवून दाखवायचं. हीच देशसेवा, समाजसेवा आणि मानवसेवा हे आहे हे समजून स्वतःला घडवण्याची तपश्चर्या करणाऱ्या सर्व युवक युवतींना आणि प्रशासन हीच देशसेवा परिवर्तनाचं माध्यम आहे अशी श्रद्धा ठेवून स्वतः स्वच्छ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख कार्यकर्ता अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्वांनाच अर्पण. 1986 मध्ये अख्ख्या महाराष्ट्रात फक्त सरांचीच निवड झालेली. त्या रात्री सरांनी एक कविता लिहिलेली, ती आता मी तुम्हाला सादर करत आहे. नको कार मोठी, नको लाल बत्ती, नको मस्त दारी झुलाया सहती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. प्रमोशने काय कामास येती, जिथे एकाने फारच चेचून जाती, वाकून वाकून कुबडेच येती, डियेत अडकून पडती, वातानुकूलित आराम खोटा, वृथा त्यांचा अहम फार मोठा, त्यांचीच त्यांना भली कार लाभो, झेंड्यापुढे फटफटीच स्वार शोभो. नको पंच तारांकिता पूज्य व्हावे, बाशिंग बांधून सज्ज व्हावे, कणे सर्व काळूनी निर्लज्ज व्हावे, असे काय आम्हास सायुज्य आहे. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला, जरी अश्रू विस्फोट होऊन सजला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला.